पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आता बातमी आहे चाळीसगाव मधून। चाळीसगाव तालुक्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सतर्कतेसाठी अग्निशमन दलानं सायरन वाजवला आहे, तर कुठे स्थानिक तरुणांनी वयोवृद्धांना रेस्क्यू केलंय, पाहूया। जळगावातील चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बसलाय। पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झालेत। प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलंय। चाळीसगाव तालुक्यात शनिवारी रात्रीपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं डोंगरी आणि तितूर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। पाटणादेवी परिसरात डोंगरी नदीच्या उगमस्थानावर झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला महापूर आलाय, तर रात्रीपासून शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होता। शहरातील हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात पुराच्या पाण्याने वेढा घातलाय। डोंगरी नदीला या ठिकाणी मोठा पूर आलेला आहे। रात्रीपासूनच हा जो पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसर आहे, हा परिसराला या ठिकाणी पूर्णतः पाण्याचा वेढा बसलेला आहे। एकंदरीत या परिसरातील जे स्टॉल आहे ते या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहे। वाहनं जे आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आहे। अग्निशमन दलानं रात्रभर गस्त घालून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। भाजी मंडईतील पूलही पाण्याखाली गेलेला। चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या नद्यांना आलेल्या महापुरामुळे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले। हिरापूर रोडवरील बेतमुधा कॉम्प्लेक्समधील तब्बल 9 दुकानं पूर्णपणे पाण्याखाली गेली, तर धुळे रोड परिसरातील आदर्श कॉलनीसह अनेक नागरिकांच्या घरात आणि व्यापारी संकुलात पाणी शिरलं। यामुळे व्यापारी आणि दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झालंय। पूर ओसरल्यावर नगर परिषदेकडून दुकानातील पाणी बाहेर काढण्याचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं। या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। माझं टायरचं दुकान होतं, माझ्या दुकानामध्ये भरपूर माल वगैरे भरलेला होता। भरपूर नुकसान झालं, लाखोचं नुकसान झालं। माझं एकट्याचं नाही, इथे जेवढे बी दुकानदार आहेत त्या सर्वांचं नुकसान झालेलं आहे। माझं फ्रेशचं दुकान आहे, बरेचसे गिरायकांचे पूर्ण गिरायकांचे कपडे खराब झालेले आहेत, परंतु इथं सर्व दुकानदारांचे पूर्ण मालाचं नुकसान झालेलं आहे। काही गाडीवाल्याचे पूर्ण कपाशी खराब झालेली आहे। आता जे 8-10 दुकान आहे त्याचं योग्य ते न्याय या लोकांना भेटावा हीच माझी नम्र विनंती आहे प्रशासनाला। अग्निशमन दलानं सायरन वाजवून नागरिकांना सतर्क केलं। नदीकाठच्या आणि सखल भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। यावेळेला स्थानिक तरुणांनी वयोवृद्धांना रेस्क्यू केलं। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। जळगावच्या चाळीसगाव आणि एरोंडेल तालुक्यामधल्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। अंतुर्ली गावात मका, मोसंबी आणि कापूस पिकं पाण्याखाली गेली आहेत। शेतकरी सरसकट नुकसान भरपाई आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत। 50,000 रुपये हेक्टरी हे जे नुकसान झालेले त्याच्या संदर्भात शासनाने मदत करावी शेतकऱ्यांना आणि ओला दुष्काळ जाहीर करावा। चाळीसगाव तालुक्यामधल्या नांदरे गावाची संरक्षण भिंत तुटण्याचा धोका आहे। मन्याड धरणातून 40,000 क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, तर प्रशासनानं 500हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे। चाळीसगाव तालुक्यामधल्या पूर परिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष आहे। नागरिकांना नदीकाठी आणि पाणी साचलेल्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। खेमचंद कुमावत, TV9 मराठी, चाळीसगाव। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।